कलियुगामध्ये संतांची मध्यस्थी आहे, कारण द्वापार युग म्हटलं जप आहे, त्रेतायुग म्हटलं यज्ञ आहे, सत्ययुग म्हटलं वेदशास्त्र आहे। पण कलियुगात जर तुमचा माझा उद्धार व्हावा असं वाटत असेल, एकमेव साधन आणि ते म्हणजे भगवंताचं नाम आहे। कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण। कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण। कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण। कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात आणि आजपासून आपल्या सप्ताहाला एक सवय लावून घ्यायची। महाराज मला सांगा, ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचं वैभव आहे। मग खऱ्या अर्थानं ही सगळ्या मंडळी अनंत काळापासून आपला सप्ताह सुरू आहे, पण जोपासून सरस्वती मातेची या सगळ्यांवर कृपा आहे त्या काळापासून एकदा फोन केला म्हणजे सगळे धावत येतात। याचा अर्थ विंचूर दळवीच्या सगळ्या ग्रामस्थावर या सगळ्यांचं प्रेम आहे। मग त्यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं आहे का सिन्नरकरांचं आहे? म्हणून आजच नाही तर आजपासून आपल्या सप्ताहाला एक अनंत काळासाठी सवय लावून घ्यायची। महाराज कोणतंही प्रमाण झालं की या सगळ्या मंडळींना प्रोत्साहन देण्यासाठी एकदा जोरदार काढून टाळ्या झाल्याच पाहिजेत। लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याला म्हणजे नारायणाला भेटायचं असेल, एकमेव राजमार्ग भगवंताचं नामसंकीर्तन आहे। आणखी पुढे जाऊन सांगतो, मग खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा नामा आधारे कलियुगामध्ये भेटू शकतो। आता जर खऱ्या अर्थानं आमच्यावरती पापाचा बोजा वाढला आणि पाप वाढलं तर ते पापही निवारण कशाच्या आधारे होईल? नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे मग खऱ्या अर्थानं जन्माजन्मांतरीची पाप जाळण्याचं साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे। घेता नाम विठोबाचे, घेता नाम, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे। घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते। नामे तारिले अपार, नामे तारिले अपार, नामे तारिले अपार, महापापी दुराचार, महापापी दुराचार, महापापी दुराचार। घेता नाम, घेता नाम, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत
पर्वत जळती पापाचे पर्वत जळती माग जीसीपी आला का बा एकदा जोरदार काढून टाळ्या होऊन जाऊ द्या. आज थोडा त्रास होईल पण सवय लागली जाईल. मग एकदा जोरदार काढून टाळ्या होऊन जाऊ द्यात. तशी थंडी पळणार नाही तुमची. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर फक्त पापांचे मला सांगा 1 किलो पाप जळेल का? 2 किलो जळेल का? 3 किलो जळेल का? काय जळेल? आणि पर्वता एवढं पाप करण्यापर्यंत आपण राहू का? मग मला सांगा खऱ्या अर्थानं एवढं पाप जाळण्याचं साधन सुद्धा काय आहे? तुम्ही काही टेन्शन मध्ये का? तुम्ही बोले तर सूत्र नाही तर विठोबा रुक्माई ज्ञानेश्वर माऊली गाडी नारळ पाकिट. तुम्ही बोले तर सूत्र जमेल. मला सांगा पाप जाळण्याचं साधनही खऱ्या अर्थानं भगवंताचं नाम आहे. बरं आता आम्हाला कळालं महाराज की कलियुगाचा उद्धार म्हणजे कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तो नारायण भेट केव्हा देईल? त्याचं नामसंकीर्तन जिथं सुरू आहे भगवान परमात्मा आल्याशिवाय राहणार नाही. बरं याही पुढे जाऊन काय तर जेव्हा कितीही पापाच्या राशी आमच्या असतील त्या जळाल्याशिवाय राहणार नाही. आता मला सांगा चोर आला. कोण आलं? इथं नाही पण आला. चोर आला आणि त्या चोरानं आता घरामध्ये पैसे तुम्ही आता 2-1 लाख रुपये ठेवलेत. तसे तुम्ही सगळे सिन्नरच्या पुढचे आहेत म्हटल्यानंतर टोमॅटोचं मार्केट जवळ आहे म्हटल्यानंतर बऱ्यापैकी दिवस येत. पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मला सांगा आता चोरानं पाहिलं 2 लाख रुपये आहेत. तो एक तर घेऊन जाईल पण त्याला जर न्यूज द्यायचे नसतील तर काय करावं लागेल? नोटा बदलल्या, महिनाभर खऱ्या अर्थानं बेड खाली ठेवल्या पण शेवटी त्याही बँकेने घ्यायच्या बंद केल्यानंतर तुम्ही काय केलं? डोळ्यासमोर राहिलं तर दुःख होतं शेवटी जाळून टाकल्या. जाळल्यानंतर आता इथं दुकानदार बरेचसे आहेत, बरेच चेहरे दुकानदारांचे. तिथं दुकानदार म्हणलं का इथं आडी राहते इथं, कारण ते उधारी पगू पगू थकात महाराज. सगळ्यात वाईट दिवस दुकानदारांचे कोणते असतील ना महाराज? उधारीचा. बरं लोकही लई निबराट झाली हो. आता देतो ना, दम नाही काय, देतोच. यंदा टाईम नाही, पैसेच झाले नाही टोमॅटोचे. बायकोला 1.5 तोळा घेऊन आला यातानी महाराज. आता इथं मला सांगा आणि त्यातल्याही त्यात किराणाचे दिवस तर लई वाईट आहेत. किराणावाल्यांना आता एकही गोष्ट उधार मिळत आणि त्याचा एकमेव फायदा फक्त मसाल्याच्या धंद्यात आहे. मसाल्यातच लोकांना कळत नाही ना तर बाकी मग मला सांगा पण तोही कशात झाला महाराज? पांगळा झालाय फक्त उधारीमध्ये. झालाय की नाही? बरं ह्या उधारीमुळं अनेकांना दुकानं बंद करायची वेळ आली की नाही? मग जर अशा वेळेस तो शेवटचा पर्याय दुकान बंद केलं, उधारीला कंटाळला पण शेवटी सुख मिळवण्यासाठी तो एक गोष्ट करतो माहितीये. जेव्हा कळतं आता ही उधारी निघू शकत नाही मग रोज दसऱ्याला ती वही घेऊन पूजेल का? तो सुख मिळवण्यासाठी एकच गोष्ट करतो, पहिली ती वही तिला आग लावली म्हणजे इथली आग शांत होईल. मग मला सांगा आग जर लावली तर परत ती डोळ्यासमोर येणार नाही. बाजूला बेड खाली ठेवली कधी ना कधी डोळ्यासमोर येणार. जर ती कपाटात लॉकरमध्ये ठेवली दिवाळीची साफसफाई करताना का होईना बाहेर येणार. पण जर ती जाळली तर परत दिसणार नाही. आणि इथं पर्वत जळतील दूर होतील असं आहे का? जळतील आणि पापच राहिलं नाही तर काही टेन्शन आहे का तुम्हाला? अजूनही 50 वर्ष राहिलो तर भ्यावे का? बरं हेही कळलं महाराज. पण आता आमचं पापही जाईल हे ठीक झालं पण आमच्यावर काही विघ्न आलं तर? जर आमच्यावर एखादं विघ्न आलं तर नाम आम्हाला मदत करेल का? नामाच्या चिंतने बारावाटा पडती बारावाटा पडती बारावाटा पडती नामाच्या चिंतने
चिंतने बारावाटा पळती विघ्ने बारावाटा पळती विघ्ने बारावाटा पळती विघ्ने आता सवय लागली. बरं किती वाटा पळतील? 12 वाटे. मग मला सांगा एका मार्गाने पळणार आहे का? मग जिकडं रस्ता माणूस कधी रस्त्यानं पळतो आणि कधी आडव्या रस्त्यानं पळतो महाराज. आता पर्याय संपले, तो आडव्या रस्त्याला लागतो आणि काय काळजी करायची नाही, सरळ चालतो. बरोबर. मग 12 वाट्याने जर दुःख म्हणजे विघ्न पाळणार असतील तर परत ते जवळ येतील का पाहिला? नको बाबा. अहो यम घाबरलाय बघ. नामाला कोण घाबरलंय? चळा चळा यम जर कापलाय तर मला सांगा कलियुगामध्ये नाम किती श्रेष्ठ आहे. मग जर हे भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे त्यानं विघ्नही पळतील, त्यानं नारायणाची भेटही होईल, कलियुगामध्ये उद्धाराचं ते साधनही आहे, आमची पापही जळली जातील. असं जे नाम आहे महाराज, नामाची महती कलियुगातली कळाली. पण आम्ही राहणारी कलियुगातली माणसं, त्यातही 2022 मध्ये आणि कोरोना आल्यापासून आम्ही कोणत्याही गोष्टीवर पुराव्याशिवाय विश्वास ठेवत नाही. मग या नामाच्या बळावर कोणी तरलंय का? तरलंय. कोण तरलं? लक्षात घ्या महाराज. या नामाच्या बळावरतीच स्वतः भगवान परमात्म्या श्रीखंडाहून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरात श्रीखंड्या चंदन उकळूनी करी श्रीखंड्या चंदन उकळूनी करी श्रीखंड्या चंदन उकळूनी करी श्रीखंड्या चंदन लक्षात घ्या महाराज. खऱ्या अर्थाने या नामाच्या बळावर जर पाहिला गेलं तर स्वतः भगवान परमात्म्या श्रीखंडाहून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरात राबलाय महाराज. अहो त्या भगवान परमात्म्याच्या नामाच्या बळावर वेश्येची मुलगी कान्होपात्रात तरुण गेली महाराज. त्या नामाच्या बळावरती खऱ्या अर्थानं हात नसणाऱ्या गोऱ्या कुंभारांना नवीन हाताची पालवी फुटली. नव्हे तर लेकरू पुन्हा जिवंत झालं महाराज. याच नामाच्या बळावर जेव्हा कुरुक्षेत्रामध्ये भगवान परमात्म्याला गीता सांगायची होती तेव्हा अर्जुनाला पहिल्यांदा दिव्य दृष्टी द्यावी लागली. तेव्हा भगवान परमात्म्याचं पूर्ण ब्रह्मस्वरूप अर्जुनाच्या डोळ्यात साठवता आलं. पण तेच भगवान परमात्म्याचं पूर्ण स्वरूप कोणती दिव्य दृष्टी न देता नामाच्या बळावरती संत सावता महाराजांनी आपल्या अंतकरणामध्ये सामावून घेतलं महाराज. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर त्याच नामाच्या बळावरती साक्षात तुकोबारायांचा प्रवास हा वैकुंठापर्यंत पुष्पक विमानातून झाला. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. म्हणून ते कारण सगळ्याच गोष्टी काल डॉलरचा भाव 81 रुपये 68 पैसे होता हे खरं होतं. पण आज 82 रुपये 12 पैसे झालाय. कालची गोष्ट आज खरी राहील का? म्हणून कालचा पेपर रोज शिळा. आता खऱ्या अर्थानं आम्ही काल एखादी पोस्ट पाहिली, निर्मळ काचेसारखा पोरगा आहे,
निर्मळ मनानं. कसा? सकाळ धरून सापडत नाही, पळून गेलाय.